भवानीपेठ, शाहीर वस्ती, धाडगे प्लॉट, ढोरगल्ली आदी भागातील युवकांना वाचनाची आवड आणि काळाच्या प्रवाहाबरोबर राहण्यासाठी जागतिक स्तरावरील ज्ञानमय ग्रंथांची पूर्तता करण्यासाठी संजय कोळी मित्र परिवाराच्या वतीने आपल्या भागात एका अनोख्या पद्धतीचा नालंदा फिरते ग्रंथालय उपक्रमाचा लोकार्पण आणि आपल्या भागातील विविध क्षेत्रातील यशस्वी नागरिकांच्या सत्कार सोहळ्याचे शुक्रवारी वर्धमान नगर उदयमुखी चौक जागृती हेल्थ क्लब येथे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर काम करतात आणि आपल्याला माहित आहे काम करूनही शिकणारी मुलं आहेत. त्यांना कुठेतरी पुस्तकं हे ते आज बघितलं तर आपल्याला नोकरी करणाऱ्यांची संख्या एवढी मोठी आहे, पण त्यामुळं पगारही फार कमी आहे. 10-12,000 15,000 मध्ये आपलं घर चालवणं मुश्किल असतं. पुढचं शिक्षण घेणं फार महत्त्वाचं असतं. आपल्या भागातील मुलांना IAS व्हावं, IPS व्हावं किंवा ह्या सगळ्या गोष्टी विचार करत असताना त्यांना चांगल्या त्या पुस्तकाची किंमत एवढ्या मोठ्या प्रमाणात असते की तो घेऊन वाचू शकत नाही. पण आज नालंदा फिरते ग्रंथालयाच्या माध्यमातून त्यांना पुस्तकं चांगल्या प्रकारचे पुस्तके घेऊन तो पुढचा शिक्षणही तो घेऊ शकतो. आणि ही संकल्पना जे विजयजी कोळींनी आणलं ते खरंच ते आपल्या या भागातल्या मुलांचं खरंच विजय कोळीसारखं नेतृत्व केवळ राजकारणात न येता पण राजकारणाच्या इतरही आपण सामाजिक काम करत असताना समाजाच्या ज्या काही गरजा आहेत ज्या मुलांना आणि ज्या काही अनेक वेळा महिलांनाही अनेक महिलांचे ट्रिप पण काढले, अनेक तीर्थ क्षेत्राला घेऊन गेले महिलांना. अनेक वेळा महिलांनाही आपण अनेक योजना ज्या सरकारी आहेत त्या सरकारी योजना सगळ्या महिलांना इथल्या मला असं वाटतं की जे काही सरकार महाराष्ट्र शासनाने जी योजना नवीन आणते ती योजना या भागातून ताबडतोब आपल्या भागातल्या लोकांना मिळवून देण्याचा प्रयत्न त्यांनी या भागात करत असतात. आमदार विजयकुमार देशमुख, सोलापूर जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत, प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर कोळेकर, प्राध्यापक नारायण बनसोडे, पोलीस उपाधीक्षक श्रीकांत कांबळे, भाजपचे संजय कणके, सामाजिक कार्यकर्ते सिद्धू अण्णा गुबाडकर, माजी नगरसेवक राजू भिंगारे, अनिल जगताप आदींची उपस्थिती होती. या अनोख्या उपक्रमाची माहिती देताना जागृती नवरात्र महोत्सव मंडळाचे अध्यक्ष युवराज भोसले म्हणाले, फिरता ग्रंथालय नालंदा फिरता ग्रंथालय आम्ही गरीब विद्यार्थ्यांसाठी ज्यांच्याकडे पैसे नाहीत शिक्षण घेण्यासाठी किंवा त्यांना पुस्तक घेण्यासाठी जे होत नाहीत, ज्याची अशी परिस्थिती गरीब आहे त्यांच्यासाठी हा फिरता ग्रंथालयाचा उपक्रम चालू केलेला आहे. व भवानीपेठेतल्या प्रत्येक भागामध्ये 4 तास ठरल्या वार दिला जाईल. त्या वारप्रमाणे सकाळी 4 तास व संध्याकाळी 4 तास असं हे प्रत्येक गल्लीमध्ये एक कॉर्नरला थांबेल आणि तिथल्या गरीब विद्यार्थ्यांना वाचनाची ज्याला आवड आहे अशा प्रत्येक तरुणांनी व प्रत्येक गरीब विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्या. या भागात म्हणजे या गाडीमध्ये तुम्हाला जगभरातील सर्व प्रकारची पुस्तके बिझनेसमॅन असू द्या किंवा राजकीय असू द्या किंवा तुम्हाला शैक्षणिक असू द्या, क्रीडा क्षेत्रातले असू द्या, आजपर्यंत या देशातले महापुरुष कसे घडले, बिल्डर लोक किंवा म्हणजे आपण उद्योजक कसे घडले याबद्दलच्या सर्व प्रकारची पुस्तकं तुम्हाला या नालंदा फिरता ग्रंथालयामधून तुम्हाला वाचण्यास मिळतील.